जय महाकाल भावांनो. मग बाकी कसे आहे तुम्ही सर्वजण भावांनो? मस्त आहे ना, एकदम मजेत ना भावांनो? फायनली तुमचं भावांनो मस्त आरामशीर उठला. आज आरामशीर उठल्यानंतर आपल्याला जायचं होतं भावांनो आज सिन्नरला. पण त्याच्या अगोदर आपल्याला सर्वात पहिले आपली जी बसंती होती, बसंती लोड करायची होती. बसंती लोड वगैरे केली आणि बसंतीच्या पायांमध्ये मस्त आपण हवा बिवा भरली. त्यानंतर म्हटलं आता सर्वात पहिले बसंतीचं पोट भरावं लागेल, कारण बसंतीचं पोट नाही भरलं तर बसंती काही सिन्नरपर्यंत जाणार नाही, नाही का आपली. तर फायनली बसंतीचं पोट वगैरे भरलं आणि तुमचा भाऊ मस्त निघाला आज कच्च्या रस्त्याने प्रवासाला, नाही का. कारण लवकरात लवकर आपल्याला सिन्नरला पोहोचायचं होतं. त्याचं कारण असं होतं का आज होती आपल्याला ट्रेनिंग. बट त्याच्या अगोदर जे काय आपण फायर एक्सटिंग्विशर जेवढे पण आपल्या बसंतीमध्ये लोड केले होते भावांनो, त्यांची आपल्याला लवकरात लवकर डिलेवरी पण करायची होती. आणि प्लस पॉईंट असा पण होता त्याच्यात का आपल्याला काही बिलं वगैरे पण द्यायची होते, नाही का, कंपनीला. तर फायनली आपण कंपनीमध्ये बिलं वगैरे दिले आणि त्यानंतर शेवटची जी डिलेवरी होती, जी फायर एक्सटिंग्विशरची डिलेवरी होती, ती डिलेवरी वगैरे पण केली. त्यानंतर म्हटलं चला आता परत जायचं एका कंपनीमध्ये. कंपनीवाल्यांचा फोन आला, एका मेकॅनिकल फॉर्म आम्हाला भरून द्या आमचा 45 लिटरचा. म्हटलं ठीक आहे सर, देतो भरून, काहीच विषय नाही, एकदम विषय गंभीर, नाही का. मग तुमच्या भावानी फायनली जो मेकॅनिकल फॉर्मचा फायर एक्सटिंग्विशर होता तो भरून घेतला. आणि भरल्यानंतर म्हटलं आता लवकरात लवकर निघू, आपल्याला भूक एवढी लागलेली होती आणि डब्बा होता कमी. तर म्हटलं आता काहीतरी घ्यावं लागेल, नाही का. तर सिन्नर बस स्टँडला गेलो. सिन्नर बस स्टँडच्या पाठीमागं भाऊने एवढा भारी वडापाव भेटतो ना 5 रुपयाला, नाद दणका आहे, डायरेक्ट दणका. आणि फायनली तुमच्या भाऊने मस्त वडापाव, त्यानंतर 2 पावडे आणि 2 वडापाव एवढे भारी होते, एक नंबर. आणि मस्त तुमच्या भाऊने पिक्चर वगैरे लावला गाडीमध्ये आणि मस्त पिक्चर बघता बघता जेवण बिवण असं पद्धतशीर केलं दणक्यावर. म्हटलं चला आता लवकरात लवकर जायचं लोकेशनला जायचं. कारण असं होतं का आपल्याला 2 कंपन्यांचे भावांनो आज फायर एक्सटिंग्विशरची ट्रेनिंग होती. जेवढा पण स्टाफ होता किंवा जेवढे पण वर्कर वगैरे होते सगळ्यांना आज भावांनो आपल्याला शिकवायचं होतं का फायर एक्सटिंग्विशर जो असतो हा आपल्याला ऑपरेट कसा करते, नाही का, ते सर्व काही शिकवायचं होतं. तर फायनली जी ट्रेनिंग वगैरे जी होती भावांनो लवकरात लवकर आवरली. आणि त्यानंतर आपल्याला फोन आला ओजेचा. आपला जो ओजे आहे, ओजे तर माहिती आहे तुम्ही, मॅन ओजे रॅपर. मग फायनली आपण ओजेकडे जायला निघालो आणि ओजेकडे पोचल्यानंतर काय भावानी मस्त सँडविच वगैरे चहा वगैरे पाजला दणक्यावर. त्याला म्हटलं भाऊ आता मी जातो माझ्या घरी, जे हरी, आणि जातो घरी.